झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आज आपण खास विशेष निमंत्रितांना इथे बोलवलं आहे. त्यांचं नाव आहे नारायणराव राणे. नारायणराव राणे गेले कित्येक दिवस शांत होते. अर्थात जे नारायणरावांना जवळून ओळखतात त्यांना 100% माहिती आहे की ही व्यक्ती आयुष्यभर कधीच शांत नव्हती. त्यांची ही वरवर वाटणारी शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे की काय, आणि त्याचबरोबर काँग्रेस, NCP, कोकणचा विकास, त्याचबरोबर येऊ घातलेल्या निवडणुका, आलेलं औद्योगिक धोरण, अशा अनेक बाबतींची आपण नारायणरावांची चर्चा करणार आहोत. नारायणराव, आज झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण वेळ दिलात. आपलं स्वागत. गेले कित्येक महिने मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वगळता आपण फारसे कुठे माध्यमात आला नाहीत. वारंवार विनंती करूनही मुलाखती दिल्या नाहीत. आपला हा स्वभाव नाही. खरं तर ही शांतता कशामुळे होती, आणि आता तरी तुम्ही शांतता तुमची तोडणार आहात की नाही? शांत राहण्याचा मी स्वतःहून घेतलेला निर्णय आहे. गेले कित्येक वर्ष जो काय राजकीय अनुभव माझ्या पासी किंवा माझ्या गाठी होता, तो पाहिल्यानंतर आणि आत्ताचं राजकारण पाहिल्यानंतर मला स्वतःलाच वाटलं की आता आपण गप्प बसायला पाहिजे. आपण मीडियासमोर किंवा मीडियाशी कमी बोललं पाहिजे, असा निर्णय घेतला आणि मी गप्प झालो. तसं काय मला खास कोणी सांगितलं असं नाही, पण मलाच वाटलं आता आपण मीडियाशी बोलायचं नाही, आता शांत बसावं, शांत राहावं, असं मी ठरवलं. नारायणराव, तुम्हाला इतकी वर्ष मी ओळखतोय, तुमचा हा स्वभाव नाही. खरं तर उसळून येणं आणि अस्सल कोकणी माणसाचा जो बाणा आहे तो तुमच्यात ओतप्रोत भरलेला आहे, तो कायम दिसत असतो. हो, कोकणी माणसाचा तो बाणा असतो, पण त्या बाणाने कधी कधी नुकसान होतं. राजकारणात माणूस सफर होतो. हे सगळं पाहतानाच मला वाटलं कोकणी माणसाने कुठेतरी मुरड घालावी, थोडा बदल करावा. का हे सर्व निर्णय जे घेतले ते राजकारणात यशस्वी होण्यासाठीच घेतले, आणि मी गप्प राहण्याचा मला फायदा झाला असंच मी म्हणेन. त्यामुळे मूळ स्वभाव जो आहे त्याला मी थोडी मुरड घातली नक्की आहे, पण ती माझ्या राजकीय वाटचालीसाठी उपयुक्त होती असेच मी म्हणेन. राज ठाकरे यांनी पण त्या काळात असं सांगितलं होतं की खूप क्षमता आहेत, फक्त त्यांनी थोडा सबुरी बाळगली पाहिजे किंवा शांत राहायला पाहिजे. तेव्हा म्हणालो होतो ना की राज ठाकरे बोलले, त्यांचं जे मार्गदर्शन म्हणा ते मी स्वीकारलं. आपण कोकणाबद्दल बोलूया. एकीकडे कोकणच्या विकासाच्या आता मोठ्या मोठ्या परिषदा भरत आहेत, त्याच वेळेला कोकण म्हणजे आजपर्यंत नारायण राणे आणि कोकणचा विकास म्हणजे नारायण राणे असं एक चित्र कायम होतं. परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं असेल तर कोकणामध्ये तुम्हाला जबरदस्त आव्हान निर्माण झालेलं आहे. ते जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये निर्माण झालं. आज जिल्ह्यामधले एकमेव आमदार तुम्ही आहात. ही जी पिछेहाट झाली काळाच्या ओघामध्ये, याची नेमकी कारणं आता मागे वळून बघताना आपल्याला काय वाटतात आणि आपण याच्यावर कशी मात करणार? पिछेहाट झाली असं मी म्हणणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीला धोका झाला असं मी म्हणेन, पण आता पिछेहाट नाही. आता झालेल्या मागच्या नगरपालिका, पंचायत समित्याच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, ग्रामपंचायतच्या निवडणुका, सगळ्यामध्ये वन साईड काँग्रेस आहे. वन साईड काँग्रेस आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तरी आमच्याकडे जिल्हा बँक आहे, सगळ्या सोसायटी आहेत, कॉपरेटिव्ह स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुरंच वर्चस्व काँग्रेसचं आहे. त्यामुळे आमची काय पिछेहाट झालेली नाहीये. आज आम्हाला विरोधकच राहिला नाहीये. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदला 50 पैकी 40 आहेत, आणि आता आम्ही शिवसेनेकडे आहेत. पंचायत समिती शिवसेना भाजपकडे गेलेली आहे. कोणी सांगितलं? सिंधुदुर्गाच्या सगळ्या पंचायत एक सोडली कुडाळची तर सगळी काँग्रेसकडे आहे, आणि 50 पैकी जिल्हा परिषदचे 40 आमच्याकडे आहेत. 40 वन साईड आहोत आम्ही, आणि मागच्या वेळेला 43 होते, यावेळेलाच 40 आहोत. म्हणजे काँग्रेसच्या ताकदीमध्ये तळ कोकणामध्ये किंवा कोकणामध्ये विशेष फरक पडलेला फरक नाही, उलट आता अधिक स्ट्रॉंग काँग्रेस झालं, अधिक स्ट्रॉंग झालं. आपण आज जाहीर झालेल्या उद्योग धोरणाबद्दल बोलूया. त्या उद्योग धोरणावर उलटसुलट चर्चा चालू आहे, आणि त्याहीपेक्षा सुद्धा काँग्रेसमधल्याच काही लोकांनी, काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी मीडियाकडे अशा संदर्भातली नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दल आपलं स्पष्टीकरण काय आहे? पहिले नाही, मला तुम्ही नावं सांगा, म्हणजे त्या नेत्यांचे मत कशाबद्दल आहे ते सांगू शकलं. काँग्रेसचे कोण, राष्ट्रवादीचे कोणी मत असं व्यक्त केलं विरोधात, त्यांची नावं कळली तर मला जास्त स्पष्टीकरण बोलता येईल.
नारायणराव, ऑन कॅमेरा कोणी येऊन बोलत नाहीयेत, परंतु कॅमेराच्या मागे या संपूर्ण धोरणामागे एक मोठी बिल्डर लॉबी असल्याचा एक आरोप होतोय. आपण त्या आरोपाकडे जाऊया नको. मला तुम्ही सांगा, ह्या औद्योगिक धोरणाची नेमकी वैशिष्ट्य काय? कारण इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ते आलेलं आहे. एक तर जो गैरसमज ज्याने केलाय त्यांनी धोरण नीट समजून घेतलं नाही असं मी म्हणेन. औद्योगिक धोरण सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे, विशाल ह्या प्रकल्पांना पोषक अशा गोष्टी सरकारने, त्यात अनुदान आहे, इंटरेस्ट सबसिडी आहे, विजेचे दर कमी आहेत, कमी 1 रुपयाने कमी केले वगैरे विविध सुविधा आणि सवलती यामध्ये दिल्यात. या सवलती का दिल्या आहेत? कारण उद्योजकांना आकर्षित केलं जावं, त्यांनी महाराष्ट्रात यावं, अन्य राज्यात जाऊ नये, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, जी येणाऱ्या 5 वर्षात 5 लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात व्हावी या अपेक्षेने हे धोरण बनवलं आहे. 20 लाख नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात. आज महाराष्ट्रात 24 लाख सुशिक्षित बेकार आहेत, त्यातल्या 20 लाख लोकांना नोकऱ्या मिळाव्यात, 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट व्हावी यासाठी. आणि आमची जी ग्रोथ रेट आहे GDP मधला, उत्पादन भागाचा, तो आज 16%, तो 28% जावा. 28%. म्हणजे राज्याला अग्रक्रमावर 1 नंबरचं राज्य ठेवण्यासाठी गुंतवणूक यायला पाहिजे, यासाठी औद्योगिक धोरण त्या दृष्टिकोनातून बनवलं गेलेलं आहे. त्याच्यातला एक भाग जो आहे तो SEZचा आहे. एक भाग शेवटचा मी स्पष्टीकरण करू इच्छितो. SEZ ही केंद्र सरकारची योजना. ती योजना अशी आहे की उद्योजकांनी, बिल्डर नाही, उद्योजकांनी जमीन खरेदी करावी. 100 एकर, 150 एकर, 200 जी काय असेल ती 100 एकरच्या वरती, आणि त्यांनी त्यानंतर अर्ज SEZ साठी करावा. आणि SEZ कडे SEZ साठी अर्ज झाल्यावर, SEZ मंजूर झाल्यावर तो SEZ ते चालू करावा. आणि त्यामध्ये 100% एक्सपोर्ट त्यांनी केला पाहिजे ही अट होती. त्यांना कोणताही टॅक्स नव्हता. झी 24 तास, एक पाऊल पुढे.